भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आम्ही निदर्शनं केल्यानंतर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे आणि एमडी चंद्रकांतजी ढगे यांच्याशी आमची चर्चा झाली। कारखान्याने आम्हाला तोडणी वाहतूक खर्च 670 रुपये वजा जाता चालूच्या रिकव्हरीनुसार त्या ठिकाणी 2630 रुपये कसे देता येतात त्याचा हिशोब सांगितला। पण इथून पाठीमागं गेल्या वर्षीचा साखर उतारा गृहीत धरून एक रकमी FRP त्या ठिकाणी दिली जायची, परंतु यावर्षी या ठिकाणी FRPमध्ये मोडतोड करून तिचे तुकडे करून टप्प्याटप्प्यानं FRPचे पैसे देण्याचा घाट साखर कारखानदारांनी घातलेला आहे। आणि राज्य सरकारचं हे धोरण आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं आहे। FRPचा कायदा हा केंद्राचा कायदा आहे, केंद्र सरकारचा कायदा आहे। राज्य सरकारला या FRPच्या कायद्यामध्ये मोडतोड करण्याचा बिलकुलही अधिकार नाही। मुळात राज्य सरकार आणि कारखानदार केंद्राचा कायदा पायदळी तुडून जबरदस्ती करून या ठिकाणी मनमानी करून शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान करत आहेत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत। मी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं या राज्य सरकारच्या धोरणाचा आणि कारखानदारांच्या हिताच्या धोरणाचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आमची भूमिका ठाम आहे की या ठिकाणी इथून पाठीमागं जे धोरण एक रकमी गेल्या वर्षीची रिकव्हरी पकडून एक रकमी FRP देण्याचं होतं तेच धोरण या ठिकाणी अवलंबलं जावं। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी आग्रही आहे आणि या भूमिकेवर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत आणि या पुढच्या काळामध्ये हा संघर्ष अशाच पद्धतीनं सुरू राहील आणि एक रकमी FRP शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे या भूमिकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।